नमस्कार मित्रांनो, नर्सिंग एक ईश्वर सेवा मी आरोग्यदूत चॅनलमध्ये मी अक्षया तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते. मित्रांनो, तुम्ही जर माझ्या आता चॅनलवर नवीन आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला नक्कीच विसरू नका. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत राईट द डिफरंट टाईप्स ऑफ ट्रीटमेंट मोडॅलिटीज इन कॅन्सर. ट्रीटमेंट जर कॅन्सर झाल्यावरती कोणत्या कोणत्या मोडॅलिटीज आहे डिफरंट टाईपच्या कॅन्सरसाठीच्या ते आपण बघणार आहोत. GNM सेकंड इयरच्या मेडिकल सर्जिकल नर्सिंगमधल्या स्टुडंटसाठी हा इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. देअर आर 2 टाईप्स ट्रीटमेंट मोडॅलिटीज इन कॅन्सर. 2 टाईपच्या ट्रीटमेंट हे असतात, समूह उपचार, उपशामक उपचार. त्याच्यामध्ये समूह उपचार म्हणजे रेडिकल ट्रीटमेंटमध्ये काय येतं, रेडिकल ट्रीटमेंटमध्ये येते सर्जरी येते, म्हणजे शस्त्रक्रिया करून काढून टाकणे. कर्करोगाची जी वाढ झालेली असते ती जवळच्या रसग्रंथी व दोन्हीमधील भाग शस्त्रक्रिया करून काढून टाकतात. ठीक आहे, म्हणजे शस्त्रक्रिया करून काढून टाकणे म्हणजे कर्करोगाची वाढ जी झालेली असले जवळच्या रसग्रंथी व दोन्हीमधील भाग जो असतो तो शस्त्रक्रिया करून काढून टाकतात. ज्यावेळेस रसग्रंथीमध्ये प्रसार झालेला नसतो त्यावेळेस शस्त्रक्रियेचा उपयोग चांगला होतो. म्हणजे काय होतं, जेव्हा रसग्रंथी आहे त्याच्यामध्ये जेव्हा प्रसार झालेला नसतो कर्करोगाचा त्यावेळेला काय होतं, शस्त्रक्रियेचा उपयोग चांगला होतो. नंतर आहे रेडिएशन थेरपी. रेडिएशन थेरपीमध्ये काय येतं, काय विशिष्ट ठिकाणी उदाहरणार्थ जीभ आहे, जिभेच्या कॅन्सरमध्ये शस्त्रक्रिया करून काढून म्हणजे कॅन्सरची वाढ काढून टाकण्यापेक्षा रेडिएशन थेरपीमुळे त्या ठिकाणच्या कॅन्सर म्हणजे ज्या सेल आहेत त्यांचा नाश केला जातो. रेडिएशन थेरपी दिली जाते. आणि काय झालं म्हणजे आता जीभ आहे ती काढून नाही टाकून देता येत. इवन बऱ्याचदा तुम्ही ऐकलं असेल ब्रेस्ट कॅन्सरमध्ये ब्रेस्ट काढला जातो किंवा सर्विक्सचा कॅन्सर आहे तर त्याच्यामध्ये युट्रस किंवा सर्विक्स ते रिमूव्ह करता येतात. पण इनकेस जर तुम्हाला आता जिभेचं कॅन्सर आहे तर ते नाही काढता येत ना, मग त्याच्यामध्ये काय करायला लागतं तर रेडिएशन थेरपीचा वापर केला जातो. क्रायोथेरपीमध्ये काय करतात तर क्रायोथेरपीमध्ये या थेरपीमध्ये थंडीचा वापर करून जिवंत पेशींचा नाश करणे. यामध्ये मशीनच्या साहाय्याने कॅन्सरच्या वाढीमध्ये नायट्रोजन जे लिक्विड आहे, नायट्रोजन लिक्विड असतं ते लिक्विड फॉर्ममध्ये येतं, ते प्रवाहित करतात. त्यामुळे तेथील पेशी प्रथम गोठतात व नंतर त्यांचा नाश होतो. बहुतेक त्वचेच्या आवाऊ मग ते साधे असोत किंवा कॅन्सरचे असोत याच पद्धतीचा वापर करून बरे करता येतात. क्रायोथेरपीमध्ये थंडीचा म्हणजे थंड असतं ते एकदम -, डिग्रीमध्ये असतं ते. तुम्ही बऱ्याचदा आता तुम्हाला जर नायट्रोजन बघायचं असेल तर नायट्रोजन तुम्हाला काय तुम्ही लग्नात किंवा ह्याच्यामध्ये ते धूर बघा बनवला जातो, ठेवला जातो धूर बनवण्यासाठी. त्याच्यामध्ये लिक्विड नायट्रोजनचा वापर केला जातो. ते प्रचंड थंड असतं, जर त्याच्याशी डायरेक्ट संपर्क आला तर आपली स्किन भाजू शकते, इतकं थंड असतो ते. म्हणजे आपण कोल्ड बर्न म्हणतो ना त्या प्रकारची आपली जसं हॉट बर्न होतो तसा कोल्ड बर्न त्या लिक्विड नायट्रोजनमुळे होऊ शकतो. त्याच्यानंतर किमोथेरपी बऱ्याचदा तुम्ही ऐकली असेल. यामध्ये कॅन्सरवरील औषधोपचार पद्धतीने किमोथेरपी म्हणजे उपचार पद्धतीला किमोथेरपी असे म्हणतात. या औषधामुळे कॅन्सर पूर्णपणे बरा होतो असे नाही, परंतु रुग्णाचे आयुष्य म्हणजे थोड्या बहुत प्रमाणात वाढते व त्याच्या वेदना व यातना कमी होतात. केमोथेरपीमध्ये ज्यावेळी शस्त्रक्रिया करून अशक्य असेल किंवा शस्त्रक्रिया करून काही उपयोग होणार नाही अशा वेळेस किमोथेरपी आपण सुरू करतो. जेव्हा असं माहीत असतं की आता सर्जरी नाही करता येत मग त्यावेळेला किमोथेरपीचा वापर करून आपण ती कॅन्सरवरती ट्रीटमेंट केली जाते. बऱ्याचदा सगळ्यात प्रचलित असलेली थेरपी म्हणजे किमोथेरपी. काही वेळेस छोटीशी शस्त्रक्रिया करून नंतर औषधोपचार चालू ठेवावे लागतात. अनेक उपचार पद्धती एकत्रितपणे चालू असताना त्यामध्ये किमोथेरपीचा समावेश होतो. किमोथेरपीमधील औषधे व त्याचे परिणाम पुढे दिलेले आहेत. तर लेझर रेजमध्ये काय आहे तर लेझर जो किरणोपचार असतो पद्धत ही एक आधुनिक उपचार पद्धती. यामध्ये कॅन्सर ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी शरीराबाहेरून लेझर किरणोत्सर्जन असतो तो केलं जाते. या किरणामुळे स्वाभाविक पेशीवर काही दुष्परिणाम न होता फक्त कॅन्सर सेलचा नाश होतो. मग ह्यामध्ये काय होतं लेझर रेजमध्ये तर जे आपले बाकीचे सेल्स आहेत त्याच्यामध्ये स्वाभाविक त्याच्यावर परिणाम नाही होत, तर जे कॅन्सर सेल्स आहेत त्यांचा नाश होतो. त्याच्यानंतर आहे सायकोथेरपी. यामध्ये कर्करोगाचं जो निदान ऐकून जेव्हा रुग्ण असं काय होतात तर अर्धमेले होतात, टेन्शनमध्ये येतात.
तर आता थोड्या दिवस उपचाराचं म्हणजे जगणाऱ्या या कल्पनेने भयभीत होता. अशा वेळेला मनोधैर्य वाढवणे आणि करण्यास म्हणजे रुग्णाला औषधोपचार करून घेण्यास प्रवृत्त करण्यासाठी अतिशय महत्त्वाचं आहे सायकोथेरपी. उपशामक उपचार पद्धती त्याच्यामध्ये पॅलेटिव्ह ट्रीटमेंट. मग ह्याच्यामध्ये काय आहे तर कर्करोग फार पुढे गेलेला असून म्हणजे शरीरामध्ये इतरत्र पसरले असल्यामुळे शस्त्रक्रिया करणे अशक्य असते. अशा वेळेला या पद्धतीने उपचार केला जातो. त्याच्यामध्ये रेडिओथेरपी किंवा आपण रेडिएशन थेरपी यामुळे कर्करोगाची वाढ कमी होते व रुग्णांची तब्येत खालावणे जी होते, लांबवली जाणे. कर्करोगाची जखम खूपच दूषित असेल तर त्यामध्ये समाधानकारक सुधारणा दिसत नाही. अशा वेळेस रेडिएशन थेरपीचा उपयोग ठरतो. मग यामध्ये कर्करोगाची वाढ कमी होते व रुग्णांची तब्येत खालावणे आणि लांबवले जाणे. याकरता कर्करोगाची जखम खूपच दूषित असेल आणि म्हणजे आपल्याला सुधारणा दिसत नाही, अशा वेळेला रेडिएशन थेरपी उपयोगी ठरते. दुय्यम स्वरूपाची वाढ हाडामध्ये झाल्यामुळे होत असलेल्या वेदना कमी करण्यासाठी रेडिएशन थेरपी परिणामकारक आहे. त्यानंतर सर्जरी. कर्करोगाच्या आवाजाचा दाब पडून जर काही लक्षणे उद्भवली असतील तर ती दूर करण्यासाठी उपशामक शस्त्रक्रिया करावी लागते. उदाहरणार्थ अडथळ्यांची ऑब्स्ट्रक्शन जो आहे तो रुग्णाला त्रास होत असतो, तेव्हा काय करायचं आहे, तेव्हा जास्तीत जास्त कमी करून म्हणजे रुग्णाला होणारा त्रास जास्तीत जास्त कमी करून त्याला आराम वाटण्यासाठी काय करतं, उपशामक क्रिया कराव्या लागतात. तसेच हार्मोनल अँटीडोस द्यावे लागतात. उदाहरणार्थ स्तनांची किंवा प्रोस्टेट ग्रंथीच्या कॅन्सरसाठी. त्याच्यानंतर ॲडिनलटॉमी, गोनॅलोटॉमी ही शस्त्रक्रिया करावी लागते. हार्मोनल ॲक्टिव्हिटीज द्यावे लागतात. त्याच्यानंतर प्रोस्टेट ग्लँडच्या ज्या कॅन्सरच्या उपचारासाठी 5 mg दिवसातून म्हणजे स्टेबिस्ट्रॉल हे 5 ml जो आहे 5 mg दिवसातून 3 वेळा देऊन उपचार करावे लागतात. त्याच्यानंतर आहे तर आता सायटोटॉक्सिक ड्रग्स कोणते आहेत तर सायकोटॉक्सिक ड्रग्समध्ये मेथाडो ट्रीटमेंट, त्याच्यानंतर सायक्लोफॉस्फामाइड, ट्रिप्टोटेप ही जी सायटोलिक औषधं असतात, सायटोसिस्टोलिक जी औषधं असतात ती वापरली जातात. या औषधांमुळे काय होतं, अस्थिमज्जाचा नाश होतो आणि पचनमार्गाच्या आतील ज्या आवरणावरतीही परिणाम होतो. हे टाळण्यासाठी या औषधांची तीव्रता फक्त कॅन्सरच्या ट्यूमरच्या ठिकाणीच वाढवण्यासाठी केली जाते. मग त्याच्यामध्ये आपल्याला इंजेक्शन इंटू मॅलिगंट ट्यूमर्समध्ये इंजेक्शन इंटू आर्टरी सप्लिमेंट द ट्यूमर्स, IV इंजेक्शन, ब्लड, त्याच्यानंतर काउंट आणि मेथड्सने दिले जातात. इंजेक्शन हे मॅलिगंट ट्यूमरसाठी दिले जातात. त्याच्यानंतर आर्टरी सप्लिमेंटने ट्यूमर्सने दिले जाते. IV इंजेक्शन दिले जातात. ब्लड सायटोटॉक्सिक काउंट या मेथड्सने औषध देतात. आता ह्याचे साईड इफेक्ट काय आहेत तर त्याच्याने काय होतं तर आपल्याला ल्युकोपेनिया होतो, प्लेटलेट्स कमी होतात, नॉसिया होतो. ठीक आहे. त्याच्यानंतर काय आहे आपली दुसरी नंतरची जी ट्रीटमेंट आहे ती जी थेरपी आहे ते बघूया आपण. क्वाड्रिपल थेरपी यामध्ये जी औषधे आहेत ती एकत्रितपणे दिली जातात म्हणून याला क्वाड्रिपल थेरपी असे म्हणतात. ठीक आहे. तर आपल्याला यामध्ये औषधे एकत्रितपणे दिली जातात म्हणून याला क्वाड्रिपल थेरपी असे बरीच औषधं आहेत. 4 औषधे एकत्रितपणे दिली जातात म्हणजे नायट्रोजन अशी बरीच आहेत. तुम्ही नाही लिहिली तरी चालतील, फक्त तुम्ही 4 औषधे एकत्र दिली जातात असं लिहू शकता. तर आपल्याला कोणत्या ज्या पद्धती आहेत, समूह उपचार पद्धती बघितलेल्या असाल तुम्ही, रेडिकल ट्रीटमेंट आणि पॅलेटिव्ह ट्रीटमेंट, समूह उपचार, उपशामक उपचार, त्याचे आपण प्रकारही बघितलेले आहेत. समूह उपचारामध्ये आपण बघितलेलं आहे रेडिएशन थेरपी, किमोथेरपी वगैरे असे, क्रायोथेरपी वगैरे. तर अशा प्रकारे जर तुम्हाला एक्झाममध्ये विचारला गेला क्वेश्चन तर लिहिता आला पाहिजे. हा जो प्रश्न आहे तो नेहमी 5 मार्काला विचारला जातो मेडिकल सर्जिकल नर्सिंगमध्ये GNM सेकंड इयर स्टुडंटसाठी. तर तुम्हाला काही कन्फ्युजन असेल तर कमेंट करा आणि इम्पॉर्टंट ज्या नोट्स आहेत त्या अशाच पुढे पुढे येत राहतील. लवकरच भेटू आपण नवनवीन व्हिडिओ घेऊन पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत काळजी घ्या, मस्त राहा, स्वस्थ राहा. धन्यवाद.